तर आमच्या शेजारी एक ताई राहतात. त्या मूळच्या महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या आहेत. तर त्यांच्याकडे हा पदार्थ नेहमी बनवतात आणि त्या खूप छान बनवतात. तर असाच पदार्थ मी घरी बनवून बघितला आणि आम्हा सगळ्यांना तो पदार्थ खूप आवडला. तर तुम्हालाही आवडेल म्हणून हा पदार्थ मी बनवणार आहेत. नमस्कार मैत्रिणींनो, शोभा किचन रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे. तर आज आपण एकदम झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत, तो म्हणजे सल्ली परेडू. चला तर मग सुरू करूया. तर सल्ली परेडू हा पदार्थ एकदम कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारा आहे. पहिल्यांदा आपण गॅस चालू करून घेऊ, त्यावर कढई ठेवू आणि यामध्ये 2 वाटी तेल टाकून घेऊ. आता तेल आपलं गरम होतेच आहे. तर इथे एक बटाटा, त्यावरची सालं काढून बारीक काप केलेले आहेत आणि हा धुलेला आहे. आता हे काप आपण तेलामध्ये तळून घेऊ. जास्त तळायचं नाही, याला हलकंसं तळून घ्यायचं. आता हे बटाटे थोडेसे हलके तळून झालेले आहेत. आता याला ताटामध्ये काढू. तर या कढईत 4 चमचे तेल घ्यायचं आणि त्याच्यात आपल्याला 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. तर जिरं चांगलं तडतडलं आहे, त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा. थोडंसं परतून घेऊ. आता याच्यात ही बारीक चिरलेली 2 हिरवी मिरची टाकून घ्यायची. याला आपण थोडं परतून घेऊ. आता याच्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकू. थोडंसं परतून घेऊ. आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकू. हे 1.5 चमचा लाल तिखट. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ. आता हे चांगलं परतून घेऊ. त्याच्यामध्ये हे तळलेले बटाट्याचे काप टाकू आणि याला चांगलं परतून घेऊ. हे खायला खूप छान लागतं आणि लहान मुले ते एकदम आवडीने खातील. आताच आपण गोल गोळा करू. हे बघा अशा प्रकारे. आणि याच्यामध्ये आपल्याला हे 2 छोटे छोटे एज करून घ्यायचे आहेत. हे बघा असे. आता यामध्ये हे 2 अंडी फोडून टाकायचे आहेत. आता 2 मिनिटे झाकून ठेवू. हे अंडी आपली चांगली वाफवून घेऊ. तर आता आपले 2 मिनिट झालेले आहेत. झाकण काढू. आणि आता याला पलटवून घेऊ.
आता ह्याला आणखीन 1 मिनिट आपण वाफवून घेऊ. तर आता आपलं हे तयार झालेलं आहे. गॅस बंद करून याला ताटामध्ये काढून घेऊ. हे बघा किती मस्त दिसत आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागते. तरी ते आपली झटपट सल्ली परडू बनवून तयार आहे. ते तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकता आणि तुम्ही हे नक्की करून बघा आणि कसे वाटले ते कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.